कोल्हापूर शहरामध्ये 2 दिवसांपूर्वी झालेल्या दंगलीमुळे जिल्ह्यातील 10 कोटी रुपयांपेक्षा अधिकचं नुकसान झालेलं आहे। कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई आणि दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या दर्शनासाठी राज्यभरातून हजारो भाविक दाखल होत असतात, त्यामुळे शेकडो पर्यटक कोल्हापूरमध्ये येत असतात। मात्र कोल्हापूर बंद पुकारल्यामुळे 2 दिवस पर्यटकांचा ओघ कोल्हापुरातला कमी झाला होता, त्यामुळे कोल्हापूरकरांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालेलं आहे। कोल्हापूरमध्ये दंगल झाली, हिंसा झाली, ती एका दिवसाची परिणिती नव्हती। असं काय झालं की कट्टरता आणि धर्मांधता वाढते आणि तरुणांची माथी भडकतात? या संदर्भातला आढावा घेणारा साम टीव्हीचा एक खास रिपोर्ट पाहूयात। ये सोच के था, लेकिन जब तक उधर से और 70-80 लोग आए और साइड में रुके थे, उसने आके गाली दे के बोल के एक खींच के लगाया और सब लोग 10-12 लोग मारना शुरू कर दिए। उसके बाद में मैं सोचा अभी कहाँ जाऊँ, अगर नीचे गिर गया तो और दबा के मारेंगे। रोड क्रॉस करके बोर्डिंग में जाऊँ, मुस्लिम बोर्डिंग में जाऊँगा सोच के जब उधर जाने लगा तो और 25-30 लोग मारना शुरू कर दिए। टोळका आले, पहिला सुरुवातीला 10-15 माणसाचं टोळका आलं डायरेक्ट म्हटलं की बाबा तुला हिंदू करायचे आहेत, तुला सोडायचे नाही, तू दुकान बंद कर नाही तर तुला फोडून टाकतो। आणि म्हणून दगडा रास्त्याला जे मिळालं ते दगडा घेऊन भिरकून मारा लागलेत। आणि माझा दुकानचे शेजारी माझा पायातले चप्पल मी साईडला ठेवले, ते चप्पल काढून मला भिरकून मारलेत। आणि असा गेले की मनात एक दहशत मला हे झालं। पण फौरन मी काय गेलो तर जेवढे होते हातात निघाले तेवढे माल घेऊन मी ठेवला आणि दगडा भिरकून मारा लागलेत। नशीब चांगलं म्हणायचं की माझा दुकानातलं थोडा माल मी डोक्यावर घेतलो, पण तो डोक्याला मार लागला आणि मला कमराला पायाला वगैरे मार लागलं। गेल्या काही महिन्यांपासून कोल्हापूरचं सामाजिक वातावरण बदलतंय, त्याचे अनुभव आम्हाला येत असल्याचं मुस्लिम बोर्डिंगचे शकील नगरजी सांगतात। तरुणांच्या डोक्यात काही ना काही विचार भिनले जायला लागल्यात की हिंदू राष्ट्र, मुस्लिम राष्ट्र किंवा ही मुस्लिम असं वागतात तसं वागतात। ह्याप्रमाणे जरा तरुणाच्या डोक्यात भडकवलं गेल्यामुळं, भिनलं गेल्यामुळं हा वाद निर्माण व्हायला लागला। हिंदू आणि मुस्लिम समाजात एकमेकांबाबत अविश्वासाची भावना निर्माण होऊ लागली आहे। गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं धार्मिक तेढ वाढवणाऱ्या घटना घडूनही प्रशासन कारवाई करत नसल्याचा राग त्यांच्या मनात आहे। तर गेल्या काही काळापासून हिंदू संघटना आणि हिंदुत्ववादी विचारांकडे तरुणांचा ओढा वाढू लागल्याचं निरीक्षण सुद्धा नोंदवलं जात आहे। याचा अर्थ असा नाही की आम्ही मुलांना कुठेतरी या गोष्टींसाठी उद्युक्त करणं किंवा काय, पण काय व्हायला लागलं की हिंदुत्वाच्या या मुद्द्यामध्ये आज युवक यायला लागलेत मोठ्या संख्येनं आणि या येणाऱ्या युवकांमध्ये या अशा गोष्टी घडल्या कारणानं हे प्रकार असे घडायला लागलेत। हे खरोखर आमच्या बाबतीत आमचं सुद्धा मत हेच आहे की हे निंदनीय आहे आणि समाजाचं ह्याच्यामध्ये तरुण वर्ग आकर्षित व्हायला लागला आहे की जो ह्या दंगा आणि धोपा करायला प्रवृत्त व्हायला, ह्याचं कारण हे प्रशासन आहे, हे पोलीस डिपार्टमेंट आहे। मध्ये कुठेही कडव्याच्या बचावाला किंवा कडव्यांचं उत्तर असू शकत नाही। त्यातून फक्त गोंधळच तयार होतो आणि तो गोंधळ जर तयार व्हायचा नसेल तर एका बाजूनं कडवेपणाची रिॲक्शन येत असेल तर त्याला शांतपणे आणि जबाबदारीनं पण ती रिॲक्शन मोठी होणार नाही अशा प्रकारचं उत्तर देणारे लोक तयार झाले पाहिजेत आणि त्या लोकांचा समाजावरचा प्रभाव असला पाहिजे। दंगली पेटतात आणि शेवटी मात्र उरते ती भीती, राग आणि अस्वस्थता।
त्यामुळे कोणीतरी पुढाकार घेऊन हे थांबवावं अशी अपेक्षा दोन्ही समाजातले लोक करतायत. त्यांची आवर्जून दखल घ्यायला हवी. कॅमेरामन सुमित भोसलेसह प्राची कुलकर्णी, साम टीव्ही न्यूज, कोल्हापूर.